नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या सर्व ताईंचं, दादांचं व माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींचं. तर तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की मी पुणे सोडलं आणि मी परत गावी आले. तर ही माझी पुण्यात केलेली शुक्रवारची देवपूजा आहे. तर ही माझी शेवटची देवपूजा पुण्यातल्या घरामधली. तर मी मुद्दामच आज व्हिडिओमध्ये माझ्या पुण्यातल्या देवपूजेचा व्हिडिओ टाकलेला आहे, कारण मी खूप मिस करते माझ्या घराला आणि मी पुण्यात केलेली माझी देवपूजा. तर माझं घर पुण्यातलं खूप 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 म्हणजे मी खूप मिस करते. कधी न विसरणारं माझं पुण्यातलं घर. पुण्यात घर घेण्यासाठी खूप कष्टा खाल्ले आणि खूप वर्ष वाट बघितली, तेव्हा कुठे माझं पुण्यामध्ये घर झालं आणि एवढं छान घर सोडून मला इकडे गावी यावं लागलं. तर त्याचं कारण हे तसंच आहे. गावी यायचं कारण म्हणजे मिस्टरांनी गावीच त्यांचा बिझनेस चालू केलेला आहे. तर आता दिवाळीपासून त्याचं ओपनिंग आहे. तर पुण्यामध्ये आता त्यांचा जम कमी झाला होता, त्याच्यामुळे त्यांनी आता गावी शिफ्ट करायचं ठरवलं आणि समर्थचं पण ॲडमिशन चांगल्या शाळेमध्ये झालं. मग मी एकटी घरासाठी पुण्यामध्ये राहून काय करणार. मग मिस्टरांना मग त्यांचे खाण्यापिण्याचे हाल. मग त्याच्यासाठी मी पण आले आणि आम्ही बरंचसं सामान पण घेऊन आलो आणि इकडंच गावी शिफ्ट झालो. तर बघू आता कधी पुण्यामध्ये जायची वेळ म्हणजे कधी तसं आता होणार नाही शक्यतो, पण बघू आता. आणखीन तरी काही सांगता येत नाही. आता बिझनेसच इकडं स्टार्ट केला आहे म्हणल्यानंतर पुण्यात जाऊन काय पॉईंटच नाही. पण माझ्या पुण्यातल्या घराला आणि तिथल्या माणसांना मी खूप मिस करते, जसं की माझी राधा. तर राधाची पण खूप आठवण येते. राधा म्हणजे माझी पुण्यातली खूप जवळची मैत्रीण. आम्ही खूप जीवाभावाने राहिलो. 2014 साली आम्ही दोघी एकत्र एका मजल्यावर तेव्हापासून राहतोय ते आत्तापर्यंत. आमची कधीही मैत्री आत्तापर्यंत तुटली नव्हती आणि इथून पुढेही कधी तुटणार नाही. पण मी गावी आल्यामुळे तिला पण खूप वाईट वाटलं. ती पण रडली, मी पण रडले. पण असो, मला असं कधी कधी वाटतं की स्वामी म्हणतात ना नेहमी की बाळा, तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी देणार. तर तो शब्द मला आठवतो आणि कुठंतरी मनाला दिलासा मिळतो की स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी चांगलं करून ठेवलेलं असेल इथे, म्हणून आपल्याला इकडे यावं लागलं. नाहीतर स्वामी आपल्या भक्ताचं कधीही वाईट होऊ देणार नाहीत. ही गोष्ट माझ्या मनाला कुठंतरी आणखीन पण ही होते. त्याच्यामुळं जाऊ दे, फक्त घरच होतं, पण तिथली माणसं आणि घर खूप म्हणजे त्या ओढ लागलेली होती त्या गोष्टींची आणि आता ते कुठंतरी थोडंसं पाठीमागं राहिल्यासारखं वाटायला लागले. पण काही हरकत नाही, थोडे दिवस वाटेल. नंतर इकडं सेटल झाले की काय वाटणार नाही. इकडच्या सगळ्या सवयी लागून गेले की काय वाटणार नाही. आणि त्यातनं एक दृष्टीने थोडंसं मला असं वाटतं की बरंच झालं की आम्ही इकडं आलो, कारण असं झालं की मग मला आता अक्कलकोटला जायला सोलापूरवरनं खूप जवळ आहे अक्कलकोट. तर एका दृष्टीने असं वाटतं की मी फक्त वर्षातून एकदाच अक्कलकोटला जायचे. तर आता मला दर महिन्याला म्हटलं तरी मी अक्कलकोटला जाऊ शकते. खूप जवळ आहे, 40-50 किलोमीटर काहीतरी आहे आमच्यापासून. तर मी नेहमी जाऊ शकेल अक्कलकोटला. आणि हे बघा, मी माझ्या घरी शुक्रवारी शेवटचं माझ्या उंबऱ्याला हळदीचं लेपन केलेलं की जे मी नेहमी करत असते मंगळवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी. तर त्या दिवशी शुक्रवारी केलेलं. त्याच्यानंतर माझं तिथलं सगळं म्हणजे हे झालं. शुक्रवारी आम्ही अचानक तसं नाही ठरलेलं, आमचं 2-3 महिने झालं चाललेलं यायचं. पण मग समर्थाच्या अगोदर विचार केला की समर्थाला शाळा चांगली मिळाली पाहिजे, कारण गावाकडे जाऊन पोराचं नुकसान नको करायला. आपण खूप वर्ष झालं त्याला एवढा खर्च केलेला. गावाला जाऊन शाळा व्यवस्थित पाहिजे, सगळं व्यवस्थित पाहिजे. तर त्याचं चांगल्या छान अशा शाळेत ॲडमिशन झालं अकलूजमध्ये, पाणीवला. आणि मगच आम्ही येण्याचा डिसिजन घेतला. तोपर्यंत मी पुणे सोडणार नव्हते. मुलाचं पण बघणं खूप गरजेचं होतं. त्याची शाळा अगोदर बघितली, त्याचं ॲडमिशन व्यवस्थित केलं, त्याला तिकडे शिफ्ट केलं आणि मग आम्ही इकडे शिफ्ट झालो. तर आता तो येईन सुट्टीला, तोपर्यंत आम्ही दोघंच. तर असं वाटतं कधी कधी
पण काही नाही, होईल व्यवस्थित. स्वामी आपल्या भक्तांचं कधीही वाईट होऊ देणार नाहीत. हा एक मनामध्ये कुठंतरी आहे, दिलासा आहे की. आणि मला स्वामींकडं पण मला दर महिन्याला पौर्णिमेला म्हणलं तरी मी जाऊ शकते. ही एक गोष्ट माझ्यासाठी चांगली झाली की माझ्या स्वामींनी मला आणखीन त्यांच्याजवळ आणलेलं आहे. पण त्या दिवशी मला खूप मी इमोशनल झाले देवपूजा करताना शुक्रवारी, की ह्या घरातली माझी शेवटची देवपूजा आणि मी ह्या घराचं माझ्या शेवटचं हळदीचं लेपन करूनच आलेली आहे इकडं. त्या घरातल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक आठवणी कायम लक्षात राहतील आणि खूप मिस करेल त्या गोष्टी. मी हळदीचं लेपन माझ्या घरात, तिथं मी खूप छान देवपूजा करायची. इथंही मी करणार. मी माझं पूर्ण जीवन माझ्या स्वामींना अर्पण केलेलं आहे, वाहिलेलं आहे स्वामी सेवेमध्ये. माझ्या जीवा असेपर्यंत मी कायम स्वामी सेवा करणार. शिफ्टिंग करतानाचा व्हिडिओ मी केलेला नाही, कारण मला खूप ते जड जात होतं. कारण त्या 8 दिवस मी प्रत्येक वस्तू भरताना रडत होते अक्षरशः. कपडे भरताना, माझी भांडी भरताना. त्याच्यामुळं मला ते झालं नाही करणं. इकडे गावी आल्यानंतरच मी व्हिडिओ स्टार्ट केला करायला. त्याच्यानंतर तर मी काही पुण्यातनं माझी जे वस्तू आणलेल्या होत्या ते बाकीचे सर्व भरूनच ठेवलेलं, काही काढलेलं नाही वरती. पण ज्या माझ्या डीमार्टच्या भरण्या होत्या त्या फक्त मी इथं लावलेल्या आहेत. बाकी सगळं जे पहिलं जे जुनं आहे तेच ठेवलेलं आहे वरती. बाकी काही काढलेलं नाही, कारण ह्या घराला रिन्यू करायचं आहे पूर्ण. ह्या घराला फरशी आणि किचन ओटा करायचा आहे, कारण मला आता तिकडच्या सगळ्या सवयी लागलेल्या होत्या. त्याच्यामुळं ते होणार नाही. तर बघू आता दिवाळी झाल्याच्या नंतर किंवा उन्हाळ्यात वगैरे करायचं चाललेलं आहे. तर तोपर्यंत आहे हे सामान थोडंसंच लावलेलं आहे मी. आणि जे पहिलं आहे ते सासूबाईंचं ते तेवढंच ठेवलेलं आहे वरती. आणि मग आता सामान पूर्ण म्हणजे आपलं कलर वगैरे घराचं झाल्यावर, फरशी आणि किचन ओटा झाल्यावरच मी सर्व माझं सामान लावेल किंवा व्यवस्थित करेल. कारण मला तिकडची सवय लागलेली होती किचन ओट्याची वगैरे. तर इथं ते नाही. खाली बसून थोडा स्वयंपाक करायला त्रास होतो आहे आणि प्रॉब्लेम पण येतो आहे. तर पूर्ण उभं राहून सगळी कामं करायची सवय लागलेली. तर बघू आता होईल जेव्हा ॲडजस्ट होईल, जेव्हा आपलं कलर आणि फरशी आणि सगळं व्यवस्थित घराचं काम झाल्यावर मग माझे सगळे भांडे वगैरे किंवा माझ्या सर्व वस्तू मी बाहेर काढेल. घर खूप मोठं आहे, पुण्यातल्या घरापेक्षा घर मोठं आहे. पण फरशी आणि कलर वगैरे खूप घाण झालेला आहे आणि फरशी साधी आहे. तर ह्या फरशीला घासावं लागतं, हे पुसून निघत नाही. तर असं थोडंसं आहे. तर हे घर काय खूप वर्ष जुनं नाही आहे. 17 वर्ष तर 15 वर्ष झालेले आहेत ह्या घराला. माझा समर्थ जन्मला त्या वर्षी हे बांधलेलं घर आहे. समर्थ आता 14-15 वर्षाचा आहे. तर ह्या घराला खूप काही वर्ष झालेली नाही. पण तेव्हापासून आम्ही पुण्यात सगळं असल्यामुळं आम्ही ह्या घराला जास्त लक्ष दिलेलं नव्हतं. पण आता आपण इकडं आलो आहे म्हणल्यावर ह्या घराला पण रिन्यू करून घेणार आहे व्यवस्थित. आणि फरशी टाकून, किचन ओटा करून, फर्निचर नंतर करायचं. पण किचन ओटा वगैरे करून म्हणजे कलर वगैरे करून घेणार आहे फक्त. तर असं नियोजन चाललेलं आहे. कारण आता राहायचं इथं म्हणल्यावर हे सगळं सुविधा तर करणं खूप गरजेचं आहे. ज्या सवयी लागलेल्या आहेत त्या, खाली बसून स्वयंपाक करायचं हे थोडंफार जड जाते. पण सध्याला आता करावे लागणार आहे ॲडजस्ट. आणि इकडं आल्यावर मग मी ते थोडेसे भांडे मांडले आणि माझे देवघर आणि देव मांडायचे राहिले आणि देवपूजा करायची राहिलेली आहे. तर हा होता पहिलाच दिवस माझा इकडचा. तर देवपूजेचं पण चाललेलं आहे. देवघर ते जिथं ठेवलेला आहे तो ईशान्य कोपराच आहे माझ्या किचनचा. तर मी तिथंच देवघर ठेवणार आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये. तर इथं पण माझी पुण्यातल्यासारखी छान अशी प्रसन्न वातावरणात देवपूजा होणार आहे. मी इथं पण मी म्हटलं ना की मी माझं जीवन पूर्ण माझं स्वामींना अर्पण केलेलं आहे स्वामी सेवेत. स्वामी सेवा ही माझी जीव असेपर्यंत राहणारच. त्याच्यामुळे इथं पण कुठल्याच गोष्टीला खंड पडणार नाही. रेग्युलर माझे नेहमी नित्य जशी तिथं पुण्यामध्ये देवपूजा असायची तशीच मी इथं पण करणार आहे. तर आता इथं माझं देवघर ठेवलेलं आहे. तर तिथं लाईटचा बोर्ड नाही आहे आणि माझ्या देवघरामध्ये कायमस्वरूपी लाईट पिवळ्या कलरचा बल्ब असतो नेहमी. तर तो बोर्ड एक करून घ्यायचा राहिलेला आहे. आणि देव सोडलेले नाहीत, आणखीन देवाचं ते करायचं राहिलेलं आहे. तर तो व्हिडिओ मी इथं ज्या दिवशी पहिल्या दिवशी देवपूजा करेन, म्हणजे आजचा पहिला दिवस आहे इकडं शिफ्ट झालो होतो. तर उद्या
मी जेव्हा देवपूजा करेन खूप छान असा माझा व्हिडिओ येईल देवपूजेचा. तर आता सध्या मी जे हे केलेलं आहे ते माझं हे रुटीन पुण्यातलं आणलेलं सामान लावायचं चाललेलं आहे. आणि दिवाळी जवळ आलेली आहे तर दिवाळीची पण साफसफाई होती. म्हटलं चला की आता आलोयच तर दसऱ्याला केलेलीच होती, पण सगळे भांडे वगैरे तर पहिलेच घासलेले होते. फक्त जरा थोडंसं झाडून वगैरे घेतलं आणि त्याच्यावरचे पेपर वगैरे पुसून घेतले आणि मग ते भरण्या वगैरे लावून दिल्या. बाकी तर सगळं दसऱ्याला साफसफाई केलेली होती. तर आणि समर्थ पण येईल आता, त्याला पण सुट्ट्या लागणार आहेत 2-3 दिवस. तो आता सध्या आहे माझ्या बहिणीकडे, म्हणजे त्याच्या मावशीकडे, लहान मावशीकडे. हॉस्टेलला नाही ठेवलेलं त्याला, पण चांगल्या शाळेत ॲडमिशन झालेलं आहे त्याचं आणि मावशीकडेच सध्या राहतो आहे. आणि चाललेलं आहे की उन्हाळ्यापर्यंत त्याला मावशीकडेच ठेवायचं आणि त्याच्यानंतर जूनमध्ये जेव्हा शाळा भरेल तेव्हा त्याला मग आपण हॉस्टेलला घालणार आहोत. कारण आत्ता लगेच तो आम्हाला सोडून डायरेक्ट तो नाही राहू शकणार, म्हणून मावशीकडे ठेवलेलं आहे. मावशीचं घर तिथून जवळ आहे. तर असं झालेलं आहे आमचं पुण्यातनं गावाकडे शिफ्टिंग. तर माझं नेहमी मी पुण्यातून माझं लक्ष्मीपूजन करून झाल्यावरच मी दिवाळीला गावाकडे येत असायचे दरवेळेस. पण ह्यावेळेस सगळं वेगळंच झालं. स्वप्नात पण वाटलं नव्हतं कधी गावाला म्हणजे असं येणं होईल की एवढं सगळं पुण्यात आपलं घर असताना पण पुन्हा सोडावं लागेल असं वाटलं नव्हतं. पुण्यामध्ये आपले 2-2 घरं सोडून आपल्याला इकडं गावी शिफ्ट व्हावं लागेल. तर आता तो पण फ्लॅट रेंटने दिलेला आहे, म्हणजे आणखीन आलेलं नाही. अर्धं सामान आमचं तिकडंच आहे, पण ऑलरेडी आम्ही दिलेला आहे रेंटनी. तर हा पुण्याहून आणलेला फ्रीज आहे, तो मी एक साईडला लावलेला आहे आणि खाली तिथेच गॅस शेगडी आहे. तर भाजीला काहीच नव्हतं, तर त्यांनी ते भाजीला आणलेलं आहे ते सर्व भरून ठेवते मी. कारण कोणच राहत नसल्यामुळं सर्व आपल्याला आणावंसं लागलं. तर भाजीपाला वगैरे त्यांनी आणलेला आहे आणि आता सध्या आम्ही दोघंच आहोत. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यावर समर्थ येणार आहे, तेव्हा घर गजबजून जाईल. आता सध्या आणि त्यातनं समर्थ नसल्यामुळं आणखीन करमत नाही आहे, त्याच्यामुळं पण जास्त बोर होते. तर हे 15 दिवस तर असेच रडण्या पडण्यामध्ये गेले. कारण काय झालं, पहिलं अगोदर समर्थाचं ॲडमिशन केलं आणि त्याला तिकडं बहिणीकडे शिफ्ट केलं. नशीब त्याला हॉस्टेलला ठेवलं नाही, नाहीतर मी आणखीन रडत बसले असते. कारण माझं पोरगं पहिल्यांदाच माझ्यापासून एवढ्या लांब जाणार ह्यानी आणि आणखीन ही शिफ्टिंगवरून. तर ह्या दोन्हीचा मला खूप 15 दिवस झालं खूप त्रास झालेला आहे. अक्षरशः मी खूप रडले. तर बघू आता, स्वामींना प्रार्थना केलेली आहे, स्वामी मला ह्या सर्व गोष्टीतनं मला लवकरात लवकर तुम्ही बाहेर काढा. तर समर्थला लहानपणापासून शाळेसाठी आपण एवढा खर्च केलेला, मग गावाकडं आणून त्याचं काही शिक्षणाचं वाटोळं करायचं का, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की समर्थला आपण चांगल्या शाळेत घालू. आणि कारण पुण्यातल्या शिक्षणात आणि बाहेरच्या शिक्षणात खूप फरक पडतो. तर आत्तापर्यंत आपण त्याला खूप चांगलं शिक्षण दिलं आणि थोड्या 1-2-3 वर्षासाठी तो आत्ता 8वीला आहे. 8वी 9वी 10वी तर खूप मेन वर्ष आहेत. तर म्हणून त्याचं नुकसान व्हायला नको म्हणून आम्ही त्याला चांगल्या दुसऱ्या शाळेत घातलं. गावी घेऊन आलो नाही, कारण गावी घेऊन आलं असतं तर नुकसान झालं असतं त्याचं शाळेचं. कारण इकडे एवढ्या खूप चांगल्या अशा शाळा नाही आहेत आमच्या आजूबाजूला. तर त्याच्यामुळे आम्ही त्याला तिकडे शिफ्ट केलं. तर ती शाळा पण खूप चांगली आहे, खूप त्या शाळेचं नाव आहे. तर अशी होती माझी ही इमोशनल स्टोरी. म्हणून म्हणतात ना, कुठल्याही गोष्टीचा जास्त जीव नाही लागला पाहिजे. जिव्हाळा खूप हे असतो, कारण तो तोडणं खूप अवघड जातं, नंतर कठीण जातं ह्या सर्व गोष्टी मागं टाकणं. म्हणून म्हणतात कुणाला जीव लावू नये, कारण तो लावल्यावर म्हणजे सोडून यायचं खूप अवघड जातं. तर तसंच काही झालेलं आहे माझ्या बाबतीत पण. राधाला आणि मी माझ्या घराला खूप मिस करते आणि त्यातनं माझा समर्थ पण तिकडं आहे, तर त्याला तर खूप 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 म्हणजे जास्तच मिस करते. तर समर्थ काही शिक्षणासाठी गेलेला आहे, तो आज न उद्या आपल्याकडे परत येणार आहे, तिचं काय नाही. आणि त्याच्या भल्यासाठीच त्याला तिकडे टाकलेलं आहे. तर अशी होती माझी इमोशनल स्टोरी. तर आपला व्हिडिओ खरंच मनापासून आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका आता गावाकडच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.